मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वाढीव घरपट्टी प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार फारुख शहांनी धुळेकर जनतेला फसवल्याचा करण्यात आला आरोप। भाजपला एका फरार व भगोड्या परमवीर सिंगचा वापर करावा लागतो हे दुर्दैव असल्याची टीका। अंबोडे येथील सरपंचपदी प्रमिलाबाई पारखे तर उपसरपंचपदी मनोज थोरात यांची बिनविरोध निवड। लोकनेते गोपीनाथ मुंडे रोग निदान योजनेअंतर्गत मनपात 30% दरात करण्यात येणाऱ्या डायग्नोस्टिक सेवेचे 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार लोकार्पण। आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघ धुळेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करीत देण्यात आले निवेदन। आता बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र सरकारने वाढीव घरपट्टीला कोणतीही स्थगिती दिली नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शहराचे आमदार फारुख शहांनी धुळेकर जनतेला फसविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रणजितराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। धुळे महानगरपालिकेने नव्याने वाढवलेल्या घरपट्टीला महाराष्ट्र सरकारने कोणतीही स्थगिती दिलेली नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार फारुख शहांनी धुळेकर जनतेला फसवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रणजितराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। भोसले यांनी सांगितले की धुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या सेवेच्या काळात धुळे शहरातील नागरिकांच्या मालमत्ता करात अवाढव्य वाढ केली। लोकांची घरपट्टी 8 ते 10 पटीने वाढवली। त्यावेळी वाढीव घरपट्टी कमी करावी किंवा रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तसेच इतर पक्षांनी सुद्धा आंदोलन केले, परंतु भाजपने घरपट्टीत सवलत दिली नाही। कोणत्याही नगरसेवकांनी घरपट्टी रद्द करावी असा ठराव महासभेत मांडला नाही। एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता ते मुख्यमंत्रीपर्यंत भेटीगाठी पत्रव्यवहार शहरातील विविध नेत्यांनी केला, पण त्यालाही यश मिळाले नाही। वलवाडी उपनगरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल केली, ती पण फेटाळण्यात आली। उलट महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांनी वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देणं, हरकती घेणे, सुनावणी घेणे आदी काम सुरूच ठेवले। एवढेच नव्हे तर हद्दवाढीतील 10 गावातील मालमत्ताधारक व देवपूरमधील हजारो मालमत्ताधारकाने वाढीव दरानुसार मालमत्ता कर घरपट्टी वेळेवर भरून टाकलेली आहे। उर्वरित लोकांना सुद्धा वाढीव घरपट्टीप्रमाणेच भरणा करावा लागणार आहे। शहरातील ठराविक मालमत्तांना एक दर व दुसऱ्या मालमत्तांना दुसरा दर असे करता येणार नाही। हे तर्क संगत नाही। हा भेदभाव, गैरव्यवहार, भ्रष्टाचार मानून अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते। तथापि 2 दिवसापूर्वी धुळ्याच्या आमदारांनी वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळाली, ती रद्द झाली, जुन्या दराने लागू होईल असे सांगितले, पण ते धांदात खोटे आहे। अशी कोणत्याही प्रकारची स्थगिती महाराष्ट्र शासनाने दिली नाही। असे कोणतेही पत्र महानगरपालिकेला आलेले नाही। जे दिनांक 25 जुलै 2024 पत्राला दाखला दिला जातो, वास्तविक त्या पत्रात फक्त महानगरपालिकेच्या अधिनियमातील तरतुदी, प्रचलित शासन आदेश, नियमानुसार योग्य ती कारवाई करावी असे म्हटले आहे। म्हणजेच या पत्रात स्थगिती दिली, रद्द केली असा आदेश नाही। आपण स्वतः मनपाच्या अधिकाऱ्यांना भेटून खात्री करावी। मुख्यमंत्री आमदारांनी धुळेकर जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे। दोघांनी स्टंट करून धुळे शहराच्या लोकांच्या तोंडाला पाणी पुसल्याचे काम केलेले आहे। विधानसभेच्या पायऱ्यावर बसून आमदारांनी आंदोलन केले व व्हिडिओ व्हायरल केले, हे स्वागतार्ह आहे, पण हे फक्त राजकीय नाटिका ठरली। मुख्यमंत्र्यांनी फक्त फोनवर बोलून वेळ मारून नेली, कोणताही लेखी आदेश दिला नाही। धुळेकर जनता हुशार आहे, जनतेला सर्व कळत आहे। जोपर्यंत स्थगितीचा किंवा रद्दचा लेखी आदेश येत नाही तोपर्यंत सुज्ञ धुळेकर शहरातील नागरिकांनी काही राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवू नये, कारण ही भाजप व MIM पक्षाची मिलीभगत आहे। एकाने मारायचे नाटक करायचे व दुसऱ्याने रडण्याचे नाटक करायचे असे ठरलेले आहे। भाजप व MIM एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे रणजितराजे भोसले यांनी म्हटले आहे। पत्रकार परिषदेस नंदू यलमामे, राजू डोमाळे, अशोक धुळेकर, ज्ञानेश्वर सोनवणे, भोला सायदाने, बंटी वाघ, राजू चौधरी आदी उपस्थित होते। महानगरपालिकेने जी वाढीव घरपट्टी आकारलेली होती त्याला महाराष्ट्र सरकारने कुठेही स्थगिती दिलेली नाही, रद्द केली नाही किंवा महाराष्ट्र सरकारचा जुन्या दराने आकारणी करावी असा कुठलाही आदेश आलेला नाही। या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि धुळ्याचे आमदार यांनी काही दिवसापूर्वी विधानसभेच्या समोर बसून एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि तिथं स्थगिती दिली, पत्रकाद्वारे दिली असं त्या पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं। माझं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या शहराचे आमदार हे दोघं धुळे शहरातील जनतेला फसवण्याचं काम करतायत, चुकीची माहिती देण्याचं काम करतायत। भाजपने आपल्या सत्तेच्या काळामध्ये 8 ते 10 पटीने घरपट्टी वाढवण्याचं पाप केलं आणि आज MIM या पद्धतीने MIMचे आमदार जे आहे घरपट्टी स्थगिती झाली असं चुकीचे मेसेज देण्याचं काम जनतेसमोर करतायत। भाजप
आणि MIM हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. मी मारल्यासारखं करेल, तुम्ही रडल्यासारखं करा, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी भाजप आणि MIMचं चालू आहे. माझी जनतेला विनंती आहे की अशा ज्या नेत्यांवर विश्वास ठेवू नये. कुठल्याही पद्धतीची घरपट्टी या शहराची कमी झालेली नाही किंवा रद्द झालेली नाही. भाजपचे फडणवीस, बावनकुळे, गिरीश महाजन, रावल यांच्या गैरप्रकार व भ्रष्टाचाराविरुद्ध मी तक्रारी केल्याचे सत्य असून परमवीर सिंग व अनिल देशमुख यांच्या बैठकांना मी उपस्थित होतो हे असत्य आहे. भाजपला एका फरार व भगोड्या परमवीर सिंगचा वापर करावा लागतो हे दुर्दैव असल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. भाजप नेत्यांचा गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मी तक्रारी केल्याचे सत्य असून सिल्वर ओक अथवा अनिल देशमुखांच्या घरी परमवीर सिंगाच्या झालेल्या कथित बैठकांमध्ये मी उपस्थित होतो हे साफ खोटे व असत्य आहे. फरार वगोड्या व लबाड परमवीर सिंगाचा भाजपला वापर करावा लागतो याचं सर्व काही आल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. माजी आमदार गोटे पुढे म्हणाले की तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझे नाव घेऊन माझ्यावर मोठी मेहरबानी केली आहे. मी आमदार जयकुमार रावलांसह इतरांवर भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रारी केल्या. 100% सत्यावर आणि मजबूत पुराव्यासह या तक्रारी केल्या. परंतु मी सिल्वर ओक किंवा अनिल देशमुखांच्या घरी परमवीर सिंगाच्या झालेल्या कथित बैठकांना उपस्थितच नव्हतो. भगोड्या अधिकाऱ्याने केलेल्या बोगस खोट्या आरोपांवर त्यांचे किंवा भाजपचे भ्रष्टच विश्वास ठेवू शकतात. एका फरार आरोपीला हाताशी धरून भाजपला राजकारण करावे लागते यामागील कारण न समजण्या इतकी महाराष्ट्राची जनता दूध खुळून राहिलेली नाही. आमदार रावल यांच्याविरुद्ध त्यांच्याच पर्यटन विभागाचे सचिव विजय गौतम आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी तक्रारी केल्या होत्या. गैरव्यवहाराची चौकशी करण्याची तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागितली. आशुतोष राठोड यांच्याकडे फक्त 5 दिवसांचा व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार असताना मे ओक्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियमबाह्य पद्धतीने वाटाघाटी करून 1 वर्षाऐवजी 5 वर्षाचा करारनामा करून दिला. हा करार 4 कोटींवरून 20 कोटींवर नेला. तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. परंतु शासनाने कारवाईऐवजी स्थगिती देऊन राठोड यांना वाचवण्याचे काम केले. रावल बँक भ्रष्टाचार प्रकरणात नामदार देवेंद्र फडणवीसांनी संशयित आरोपींना वाचवण्याचेच काम केले. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नागपूर शहराच्या मध्यभागातील टेकडीवरील गणपती मंदिराशेजारी कोट्यवधी रुपयांचा भूखंड नाममात्र किमतीवर तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या संस्थेला दिला. देवेंद्र फडणवीस, परमवीर सिंग, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, रावल यांनी एकाच व्यासपीठावर येऊन मुकाबला करावा असे आवाहन माजी आमदार गोटेंनी पत्रकार परिषदेत केले आहे. या पत्रकार परिषदेस विजय वाघ, राम राख्या, सलीम लंबो आदी उपस्थित होते. सर्व चॅनलवर परमवीर सिंग हे अति वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस महासंचालक प्रदेश म्हणून तुम्ही परमवीर सिंग हे सातत्याने माझ्या नावाचा उल्लेख करताय. हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्या विरुद्ध मी तक्रारी केल्या. त्यांनी काहीही तपास न करता सांगितलं ते माझ्यावर दबाव आहे. मी तर काही दबाव आणू शकत नाही. माझे आमदार आणि तोही विरोधी पक्षाचा आहे. तर त्यांचं म्हणजे शरद पवार आहे, अनिल देशमुख, जयंतराव पाटील यांनी दबाव आहे. त्यांनी माझ्यावर आरोप केला की अनिल देशमुख यांच्या घरी आणि शरद पवार साहेबांच्या सिल्वर झालेल्या मीटिंगमध्ये मी होतो. हे 100% होत आहे.
मी कुठल्याही विषयीला नसतो, पण मी तक्रारी केल्या या गोष्टी मात्र खऱ्या आहेत आणि मी सगळं पुराव्याविषयी तक्रारी केलेल्या आहे. माझ्या याच्यामध्ये निवेदना म्हटलंय तुम्ही काय हवेत गोळीबार केले नाही, 100% सत्यावर आधारित आणि माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर मी मजबूत पुराव्याविषयी तक्रारी केल्या. परमवीर सिंग हाच मूळ आरोपी आणि पोलीस नेहमी सांगतात तुम्ही काही केलं नाही तर पोलीस चौकशीला सामोरे जाल, सांगतात की नाही. मग परमवीर सिंगाला घाबरायची काय कारण होते? ते 1 वर्ष तोंड लपत फिरले. म्हणून मी म्हटलंय माझ्या खेळीमध्ये ते IPS दर्जाच्या पदावरील भोगोड्या परमवीर सिंगावर विश्वास कोणी सभ्य माणूस करू शकत नाही. त्याला आणि सुपारी बाजूलाच करू शकतात. मला बाकीच्या गोष्टींमध्ये काही जायचं नाही. अंबानीच्या घरासमोर ठेवलेले त्या जळकांड्या घुसळ्या त्या खरं घुसळा लोकांनी नव्हत्या. तर त्याच्याशी मला काही घेणं नाही. त्या पुस्तकाशी माझं घेणं देणं आहे एकाच गोष्टीशी की तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सारंगखेडा शेतल फेस्टिवलमध्ये तब्बल 320 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि त्याच्याबद्दल मी काहीच म्हणत नाही. मी म्हटलं तर त्याला अनेक अटक होतं. मी म्हणतो तर खरं असतं, पण तुम्हीच मला विचारता यावा पुरावा काय, तर मी याच्यात पुरावा दिला. धुळे तालुक्यातील आंबोडा येथील सरपंचपदी प्रमिलाबाई पारखे व उपसरपंचपदी मनोज थोरात यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. धुळे तालुक्यातील आंबोडे येथील सरपंचपदी प्रमिला रतन पारखे व उपसरपंचपदी मनोज थोरात यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात जवाहर ग्रुपचे पॅनल प्रमुख माजी सरपंच अनिल पारखे यांच्या नेतृत्वात सदर निवडणूक पार पडली. आंबोडे येथील सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अध्यक्षीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंच पदासाठी प्रमिलाबाई रतन पारखे यांचा व उपसरपंच पदासाठी मनोज थोरात यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अध्यक्षीय अधिकारी यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले व सरपंचपदी प्रमिला पारखे व उपसरपंचपदी मनोज थोरात यांना बिनविरोध घोषित केले. निवडीनंतर सरपंच उपसरपंच यांची गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेकांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी विजू थोरात, सुरेश पारखे, गंगाराम यादव, माजी सरपंच शोभा थोरात, बाबाजी थोरात, बबन थोरात, ग्रामसेवक संदीप थोरात, विनोद चितळकर, प्रमोद पाटील, उल्हास यादव, बबन थोरात, राजभाऊ खताळ, राजू पारखे, भास्कर थोरात, शिवाजी थोरात, नवनाथ थोरात, संतोष थोरात, अशोक शर्मळे, शिवा थोरात, भास्कर पारखे, मदाने, भैया थोरात, अण्णा चितळकर, रावसाहेब ठाकरे आदी उपस्थित होते. दिनांक 13/8/2024 रोजी सरपंच पदाची नियुक्ती बिनविरोध रतन पारखे यांची निवड झाली आहे. उपसरपंच सचिन भाऊ थोरात यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी सरपंच अनिल भाऊ पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोडे येथील सर्व सदस्य मंडळीने एकतर्फी निर्णय घेऊन बिनविरोध जवाहर ग्रुपचा पॅनलचा विजय झाला आहे. ग्रामस्थांच्या वतीने आभारी मानतो. धुळे महानगरपालिका आणि कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे लोकनेते गोपीनाथ मुंडे रोग निदान योजनेअंतर्गत
मनपात 30% दराने करण्यात येणाऱ्या डायग्नोस्टिक सेवेचे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. धुळे महानगरपालिका आणि कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे लोकनेते गोपीनाथ मुंडे रोगनिदान योजनेअंतर्गत मनपात अवघ्या 30% दरात डायग्नोस्टिक सेवा धुळेकरांना दिली जाणार आहे. या उपक्रमाचे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर प्रदीप करपे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे उपस्थित राहणार आहेत. प्रदीप करपे यांनी सांगितले की महापौर असताना महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकमुखी अनुमोदनातून कृष्णा डायग्नोस्टिक बाबतचा ठराव मंजूर झाला होता. धुळे शहरासह जिल्ह्यातील जनतेला अल्प दरात रक्त तपासण्यांसह सिटी स्कॅन, एक्स-रे आदी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मी ठराव मांडला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांमुळे तो मंजूर झाला. महानगरपालिकेने या संस्थेला 4000 चौरस फुटाची जागा उपलब्ध करून दिली असून त्या जागेचे रेडी रेकनरनुसार दरही घेतले आहे. अत्यल्प दरात सुविधा देणारी लॅब व्हावी हे माझे स्वप्न होते, ते आज पूर्णत्वास येत आहे. नजीकच्या काळात या संस्थेच्या माध्यमातून MIR सुविधा देखील उपलब्ध होईल. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमरीश पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपोळकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुभव अग्रवाल आदी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, बबन थोरात, प्रतीक करपे, कृष्णा डायग्नोस्टिक्सचे कपिल देशमुख आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये काम करत ते आपले रामेश्वरजी आहेत. त्यांना आपल्या या जी सुसज्ज लॅब धुळे महानगरपालिकेला जी तयार झालेली त्याचं 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आहे. अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुभाषजी भामरे आणि प्रमुख उपस्थिती म्हणून जयकुमारजी रावत साहेब आणि विजयजी चौधरी साहेब आणि सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लॅबचं उद्घाटन होणार होतं. ही जी अशी लॅब आहे ती जी संकल्पना होती माझी की या धुळे शहराच्या धुळे जिल्ह्यासाठी आणि उत्तर महाराष्ट्रासाठी पुणे महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती आला त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची लॅब ही आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने आणि तिथं धुळे महानगरपालिकेनं चालू केलेली आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की काही बिचारे पेशंट गरीब असतात पण त्यांना सिटी स्कॅन करायचं असतं, मेंदूचं असेल, शरीराचं असेल, एक्स-रे काढायचं असतील आणि ह्या लॅबमध्ये 2200 टेस्ट होणार आहे. 2200 टेस्ट तर सर्व अतिशय मोठ्या टेस्ट आणि अतिशय छोट्या टेस्ट अशा सर्व टेस्ट होणार आहे. पण गोरगरीब जनतेकडं त्याच्याकडे गोरगरीब पेशंटकडं पैसे नसतात. सामान्य कुटुंबातल्या व्यक्तींकडं त्यांना एक्स-रे काढायला, सिटी स्कॅन करायला पैसे नसतात म्हणून ते उपचार करू शकत नाही. म्हणून आम्ही हा एक चांगला प्रोजेक्ट या सर्वांच्या माध्यमातून आला होता. म्हणून मी महापौर असताना याचा मी सर्व नगरसेवकांनी अतिशय महत्त्वाचं सर्व नगरसेवकांनी एक मताने ठराव करून चांगल्या कामाला एक मताने ठराव केला आणि पास केलं. तर आम्ही धुळे महानगरपालिकेची 4000 जागा त्याला दिली. पण त्याला नाम मात्र याच्याने देऊ शकत होतो पण आम्ही रेडी रेटनरने कोणालाही काही त्रास झाला म्हणून रेडी रेटनर जो आहे त्याच्याप्रमाणे ते भाडं ठरवून त्यांना ती जागा दिली. या लॅबमध्ये असं आहे की छोटे छोटे तपासणी पण आता आपण रक्त तपासायला जातो जे तुम्हाला शासकीय दर तुम्हाला दिलेले 300 रुपये घेतात. तिथे 30 ते 35% मध्ये होणार 140 रुपये घेणार. रक्त तपासतो 100 रुपये आणि 32 रुपयात होणार. असे हे सर्व तुम्हाला सांगतो HIV टेस्ट 500 रुपये 150 रुपयात होणार. अशा जर टेस्ट आहे सिटी स्कॅन आहे. सिटी स्कॅन हा 3500 पासून तर 9 ते 10,000 पर्यंत आहे. 9 ते 10,000 पर्यंत सिटी स्कॅन 30 ते 35% मध्ये होणार. म्हणजे समजा 3500 सिटी स्कॅन 1100 रुपयात होणार आहे. तर 9,000 सिटी स्कॅन 3,032 रुपये. आणि अजून भविष्यामध्ये आम्ही महानगरपालिकेकडे जागा मागू MRI मशीनसाठी. MRI मशीन पण आपण कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलला आणलेलं आहे. त्याचं सुद्धा आपण याच पद्धतीने धुळे महानगरपालिकेच्या लॅबमधून तिथं आपण पेशंट पाठवून
तिथे योग्य दरामध्ये त्यांना आपण पेशंटला मदत करू शकतो. असं 2200 टेस्ट असल्यामुळे आपण एवढं काही सांगू शकणार नाही. जे मुद्दे येतील ते छोटे टेस्ट तुम्हाला दिले, मोठ्यातल्या मोठ्या टेस्टचं पण आम्ही तुम्हाला जे दर आहे खाजगी दर या दरामध्ये किती तफावत आहे, 65 ते 70% तफावत आहे. तर त्या सेवेसाठी ही जी लॅब आहे, हे माझं स्वप्न होतं की ही लॅब झाली पाहिजे धुळेकर जनतेसाठी, सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी हा महत्त्वाचा विषय होता. मी महापौर असताना तुम्ही बघितलं खूप कामं केले, पण हा एक स्वप्न होतं. अजून एक माझं स्वप्न होतं ते पण मी सर्व जनतेच्या समोर आणणार आहे. आणि राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे या मागणीसाठी खासटाईप कर्मचारी महासंघ धुळेतर्फे एक दिवसीय धरणं आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे या मागणीसाठी कास्ट्राईप कर्मचारी महासंघ धुळेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय दिनांक 7 मे 2021 अन्वये महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. शासन साप्रवीकडील दिनांक 29 डिसेंबर 2017 अन्वये एक साधे पत्र काढून मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या रोखल्या होत्या व दिनांक 7 मे 2021 चे निर्णयान्वये मागासवर्गीयांच्या पदोन्नत्यांना अडथळा निर्माण केला आहे. भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसह इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती सरळ सेवा भरतीमध्ये दिलेल्या सवलतीस अनुसरून सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीयांची पदोन्नती रोखता येणार नाही असे स्पष्ट निर्देश देऊनही महाराष्ट्र शासनाने अद्यापही पदोन्नतीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आरक्षणाची रिक्त पदे न भरणे संविधानाच्या विरोधी धोरण आहे. सदर बाबतीत 2011 मध्ये खास बाब म्हणून मागासवर्गीय अनुशेषाची विशेष भरती प्रक्रिया राबवून सर्व जागा भरण्यात आल्या होत्या. राज्यात कंत्राटी नोकर भरती धोरण अंमलात आणल्यामुळे राज्यातील लाखो बेरोजगारांना शासनाप्रती असंतोष निर्माण झालेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी इतर प्रश्नांबाबत राज्यात महासंघाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानुसार धुळे येथे धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आम्ही सर्व कास्ट्राईप कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा धुळे सर्व पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी जमलो आहोत. याचं मुख्य कारण असे की राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण हे तात्काळ मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो होतो. यामध्ये महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक 7 मे 2021 अन्वये महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवला आहे. शासन सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक 29 डिसेंबर 2017 अन्वये एक साधे पत्र काढून मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या रोखल्या आहेत. यामध्ये मागासवर्गीयांच्या पदोन्नत्यांना अनेक प्रकारे अडथळा निर्माण होत आहे. भारतातील संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सह इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती रोखता येणार नाही असे स्पष्ट निर्देश देऊनही महाराष्ट्र शासनाने अद्यापही पदोन्नतीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आरक्षणाची रिक्त पदे न भरणे संविधानाच्या विरोध धोरण आहे. सदर बाबतीत 2011 मध्ये खास बाब म्हणून मागासवर्गीय अनुशेषाची विशेष भरती प्रक्रिया राबवून सर्व जागा भरण्यात आल्या होत्या. राज्यात कंत्राटी नोकर भरती धोरण अंमलात आणल्यामुळे राज्यातील लाखो बेरोजगारांना शासनप्रती असंतोष निर्माण झालेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे व याबाबत इतर सर्व महासंघाच्या मागण्या आम्ही आज रोजी या धरणे आंदोलनातून मांडत आहे. तरी आजच्या या धरणे आंदोलनामध्ये आम्ही शासनाला हे विदित करू इच्छितो की आमच्या या सर्व मागण्या तात्काळ लागू कराव्यात व आमच्या संघटनांच्या या समस्यांवर विशेष लक्ष देऊन या मागण्यांना मान्यता द्यावी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वाढीव घरपट्टी प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार फारुख शहांनी धुळेकर जनतेला फसवल्याचा करण्यात आला आरोप. भाजपला एका फरार व भगोड्या परमवीर सिंगचा वापर करावा लागतो हे दुर्दैव असल्याची टीका. अंबोडे येथील सरपंचपदी प्रमिलाबाई पारखे तर उपसरपंचपदी मनोज थोरात यांची बिनविरोध निवड. लोकनेते गोपीनाथ मुंडे रोग निदान योजनेअंतर्गत मनपात 30% दरात करण्यात येणाऱ्या डायग्नोस्टिक सेवेचे 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार लोकार्पण. आणि कास्ट्राईप कर्मचारी महासंघ धुळेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करीत देण्यात आले निवेदन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.